मी हातात शस्त्र धरणार नाही, युद्ध करणार नाही. जेव्हा अर्जुनाच्या भुजाला बाण लागला, इथं रक्ताची धार वाहिली आणि आपल्या भक्ताचं रक्त पडते, देवाला सहन नाही झालं. पटकन उतरले, रथाचं चाक घेतले आणि दुर्योधनाला फेकून मारणार भीष्माचार्याला. भीष्माचार्य म्हणले, देवा आता युद्ध थांबवा. प्रतिज्ञाचे 4 प्रकार: देवाची प्रतिज्ञा, संताची प्रतिज्ञा, जीवाची प्रतिज्ञा आणि राजाची प्रतिज्ञा. राजाची प्रतिज्ञा पूर्ण नाही, जीवाची प्रतिज्ञा पूर्ण नाही, देवाची प्रतिज्ञा पूर्ण नाही. प्रतिज्ञा पूर्ण आहे ती फक्त संताची. आता संतांची ज्ञानोबरायची प्रतिज्ञा वेगळी, तुकोबरायची प्रतिज्ञा वेगळी, नामदेव महाराजांनी वाळवंटात केलेली प्रतिज्ञा वेगळी. भरपूर प्रतिज्ञा आहेत बरं का. पण आता आपल्या प्रतिज्ञात आपल्याला कोणी प्रतिज्ञा करू नये, महाराज बस करा, आमची प्रतिज्ञा आहे, तुम्हाला वेळ झालाय, अशी कोणी प्रतिज्ञा आपल्याला काय करू नये. आता आपल्याकडं एक 5 मिनिटं बाकी आहे. हे बघा, ह्या ओवीमध्ये प्रतिज्ञा करणारे कोण आहे? संत आहेत. संताची प्रतिज्ञा पाटील देवाला पूर्ण करावं लागतं. एक छोटं उदाहरण सांगतो, सेवेला पूर्णविराम देतो. चंद्रभागेमध्ये पुंडलिकाच्या मंदिराच्या बाजूला संत संमेलन गप्पा मारत बसत. संत म्हणजे 18 संत आहेत. वारकरी संप्रदायामध्ये किती मोठे संत आहेत? 18 संत एकत्र बसले. संत एकत्र बसले आणि बसल्याच्या नंतर संतांची चर्चा चालू झाली. संतांची चर्चा काय चालू झाली? बोलता 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 असा विषय निघला, संत म्हणतात, अरे वाल्मिकानी शेतकोटी रामायण लिहिलं. वाल्मिक नावाच्या ऋषीने किती कोटी रामायण लिहिलं? श्लोक 100 कोटी श्लोकाचं रामायण लिहिलं. आणि त्या संत संमेलनामध्ये नामदेव महाराज बसलेले होते. नामदेव महाराजाच्या मनाला पश्चाताप झाला. एखादा शब्द ऐकल्याच्या नंतर मनाला काय व्हावं? पश्चाताप व्हावं. परमार्थात जर सगळ्यात मोठं काय असेल, काय आहे? पश्चाताप. जोपर्यंत तुम्हाला पश्चाताप होणार नाही तोपर्यंत तुम्ही परमार्थात सुधारणार नाही. नाही तर काय, आपल्या मराठीत एक म्हणे, कोडग्या कोडग्या लाज नाही आणि कालचा कोडगा आज नाही. अहो, या प्रपंचात जर सगळ्यात धारदार शस्त्राप्रमाणे हृदयाला बाण लागणारी बोलणारी कोण असेल तर ती कोण आहे? बायको. बायको सहज बोलती, हो आमच्या त्याला तर काही कळतच. मग माणसाला राग यावा का नाही? मग माणसाने संसार सोडून इकडे यावा का? आणि परत हे दुसऱ्या दिवशी कामाला कुठे जातं? म्हणजे काय आहे, आपण संसारात काय झालो? पानचट झालो संसारात. किती मुलगा बोलतोय, पत्नी बोलते, अख्खं कुटुंब बोलते, पण माणसाने प्रपंच सोडला का आपण प्रपंचात काय झालो? पानचट झालो, गुंतलो नाही. गुंतलो वेग ना. काही जरी बोललं तरी आपण काय करतो? अहो, भजन करता करता इथं जर भजन करता करता एखाद्याची बोलाबोली झाली तर लोक म्हणतात, हे आम्हाला त्या भजनाला जायचं. इथं कसा राग येतो तुम्हाला एकदा बोलल्यावर? मग तसं प्रपंचात पत्नी बोलल्यावर द्या सोडून, पुन्हा प्रपंचच करायचा नाही म्हणा की असं मनाला थोडा काय वाटू द्या? पश्चाताप वाटू द्या ना. नामदेव महाराजाला वाळवंटात शब्द ऐकला, अरे वाल्मिकांनी भगवंताचं शतकोटी रामायण लिहिलं. नामदेव महाराज म्हणले, मी रोज देवाला जेवू घालतो, देवाच्या सोबत राहतो आणि मी काहीच केलं नाही. मी बी प्रतिज्ञा करणार. काय प्रतिज्ञा? ए देवा, शतकोटी अभंग करीन नामा, नाही तरी जीवा उतरवून ठेवी. काय प्रमाणाचा अर्थ? मी शतकोटी अभंग करीन, जर नाही झाले तर स्वतःची जीभ कापीन आणि देवापुढे ठेवीन. कोणी प्रतिज्ञा केली? नामदेव महाराजांनी. आता प्रतिज्ञा संतांची आहे. पटकन परमात्मा विटेवरला उतरला, ए नाम्या, एवढी मोठी प्रतिज्ञा करत असतात का? अरे वाल्मिकांनी प्रतिज्ञा केली तेव्हा त्रेतायुग होतो, सत्ययुग होतो. अरे तू प्रतिज्ञा केली, आता कलियुग लागले आणि कलियुग लागल्याच्या नंतर कलियुगातलं आयुष्य माणसाचं काय आहे? कमी झालेलं आहे. प्रत्येक युग बदललं, एक शून्य आयुष्यातलं कमी झालं.
प्रत्येक युद्ध बदललं, एक आयुष्य शून्य कमी झालं. कलियुगात माणसाला फक्त 100 वर्षेच आयुष्य. 100 वर्ष शतकोटी अभंग कसे होतील? तू प्रतिज्ञा पाठीमाग घे. नामदेव महाराज म्हणले प्रतिज्ञा संतांची आहे. प्राण गेला तरी चालल, पण प्रतिज्ञा पाठीमाग घेणार नाही. पहिल्यांदा भगवान परमात्मा गणपतीकडे गेले. गणपती बाप्पा या लवकर. सरस्वती मातेला म्हणले जा. ए सरस्वती माते, भगवंताने आज्ञा केली जा, नामदेवाच्या जिवेवर बस. गणपती बाप्पा वहीन पेन घ्या आणि पटपट नामदेवाचे अभंग काय करा. सगळे देव कामाला लावले. आणि कोणाची प्रतिज्ञा? नामदेवाची प्रतिज्ञा देवाला पूर्ण करावं लागली. म्हणजे संतांची प्रतिज्ञा ही पूर्ण होत असते, जीवाची प्रतिज्ञा पूर्ण होत नाही. एखाद्या मुलीचं लग्न व्हावं, नवऱ्याने तिकडं मारावं, मुलगी माहेरी आणून घालावं, सासऱ्याला राग यावं. सासरा म्हणतो मला 2 मुलं आहेत, तशी मी 3री मुलगी सांभाळीन, अजिबात पाठवणार नाही. कोणी प्रतिज्ञा केली? बापाने. मग दिलीपराव सारखे 4-2 गावातले सुशिक्षित येतात आणि मग सांगतात काय रामभाऊ, ही का वस्तू घरी ठेवायची आहे का? आज न उद्या नेऊन घालावत लागत असते. संसारात भांड्याला भांडं लागतच असते, होतच असतात. अहो तिला शेवटपर्यंत तुम्ही का तिला पुरणार आहेत का मायबाप? तुम्ही मेल्याच्या नंतर तिने कोणाच्या जीवावर जगायचं? जाऊ दे, तिची तिला होत असते भांडण. मग याला थोडस गावातले 4 जोगांनी सांगितलं की हा म्हणत असतो बरोबर, काय करा मग आपण धाडून देऊ. मग पाहुणा न्यायला येतो आणि मुलीला काय करतो? घेऊन जातो. आता खरं सांगा, ज्या दिवशी राग आला होता त्या दिवशी काय प्रतिज्ञा केली होती? 2 मुलासारखी 3री मुलगी, 1 मुलगा म्हणून मी सांभाळी म्हणून पाठवणार नाही. पण शेवटला काय करावं लागली? म्हणजे जीवाची केलेली प्रतिज्ञा पूर्ण झाली का? नाही. एक दुसरी गोष्ट, राजाने प्रतिज्ञा केली होती रावणाने, सोन्याला सुगंध आणि समुद्राचं खारं पाणी गोड करील. झालंय का? नाही झालं. म्हणजे जीवाची प्रतिज्ञा पूर्ण नाही, राजाची प्रतिज्ञा पूर्ण नाही, देवाची सुद्धा नाही. देवाने केली होती काय? मी हातात शस्त्र धरणार नाही, युद्ध करणार नाही. जेव्हा अर्जुनाच्या भुजाला बाण लागला, इथं रक्ताची धार वाहिली आणि आपल्या भक्ताचं रक्त पडते, देवाला सहन नाही झालं. पटकन उतरले, रथाचं चाक घेतले, दुर्योधनाला फेकून मारणार भीष्माचार्याला. भीष्माचार्य म्हणले देवा आता युद्ध थांबवा. तुमचा नेम होता काय? मी हातात शस्त्र धरणार नाही, पण तुम्ही चाक धरलं का नाही? शेवट आम्हाला मारायला म्हणजे ते शस्त्र झालं ना. मग तुमची प्रतिज्ञा कुठं राहिली? मोडली का नाही? भीष्म पण केला करा आणि धनुर्धरा रक्षे. म्हणजे देवाची बी प्रतिज्ञा काय झाली? अपूर्ण झाली. जीवाची अपूर्ण झाली, राजाची अपूर्ण झाली, पण संतांची प्रतिज्ञा काय झाली? पूर्ण झाली. आणि तर ज्ञानोबराय सांगतात हे प्रतिज्ञोत्तर माझे उघड आहे का? अरे हे कोणाचे प्रतिज्ञा? संतांची प्रतिज्ञा आहे आणि तुम्ही उघड ऐका. सांगा ना, आम्ही उघड ऐकल्यावर काय होईल? मग सर्व सुखासी पात्र होईल. म्हणजे तुम्हाला काय होईल? सुख प्राप्त होईल. हे ज्ञानोबरायाने ज्ञानेश्वरीच्या पहिल्या ओवीत सांगितलं, 9व्या अध्यायातल्या पहिल्या ओवी. एका ओवीवर एवढं गोड चिंतन आहे. ज्ञानेश्वरीत 9000 ओव्या आहेत. झालेली सेवा ज्ञानोबरायाच्या चरणी, भगवंताच्या चरणी, ग्रामदेवतेच्या चरणी सेवा समर्पित करून आजच्या सेवेला याच ठिकाणी पूर्णविराम. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम मौली ज्ञानेश्वर महाराज की जय. काला 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 काला. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम मौली ज्ञानेश्वर महाराज की जय. आता विश्वात्मके देवी. बोला पसायदान म्हणा सगळ्यांनी हात जोडून. ऐका ऐका, काल एक नवीन संदेश एबीपी बातमीवर मुख्यमंत्र्यांनी दिला. महाराष्ट्रात जेवढ्या जिल्हा परिषद शाळा असतील, खाजगी शाळा असतील, प्रत्येक शाळेला पसायदान आता बंधनकारक केले. प्रत्येक शाळेला शाळा सुटायच्या शेवटला काय घ्यावा लागणार? आता पसायदान. वारकरी संप्रदायासाठी अत्यंत आनंदाची काय आहे? बातमी आहे. आणि हे पसायदान प्रत्येकाला आलं पाहिजे म्हणून प्रत्येकाने 7 दिवसात पाठवायसारखं आहे. सगळ्यांनी पाठीमागं म्हणायचे आता विश्वात्मके देवे हे वागिद्यतो सावे तो सोनी मद द्यावे कसाय दान हे
जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्म रती वाढो होता परस्परे पडो मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जावो विश्वस्व धर्म सूर्य पावो जो जीवांचे रतोती राहो प्राणी जात वरसेत सकळ मंगळी विश्वर निष्ठांची मांद्याळी अनव्रत भूमंडळी भेटतो तया भूता चला कल्पतरुची आरव चेतना चिंतामणी ते गावो बोलती जे अर्णव पियुषांची चंद्र विजय अलांचन मारतंड देता पैन हे सर्वज्ञ सोयरे होतो किंबहुना सर्व सुखी पूर्ण होनी तिन्ही लोकी भजिद्वादि पुरके अखंडित आणि ग्रंथ वजी विशेषी लोकी दृष्टा दृष्ट विजय होवावे एक मने श्री विशेष राहो अवैल दान पसावो एने वरी ज्ञान देवो सुखिया झाला एने वरी ज्ञान देवो सुखिया झाला कुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम मौली ज्ञानेश्वर महाराज की जय गोपाल कृष्ण भगवान